राधे, तुला आता एक गोष्ट सांगून राहिली बरं मी. हा, ते कसं लक्षात ठेव जा आता. नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं म्हटलं. हा, जरासं काही फडकू नाही द्यायचं इकडे तिकडे. एकदा जर नवरा हाताच्या बाहेर गेला की नाही मग हातात येत नाही बरं तो. हा, पहिल्यापासूनच कसं दोरी सरळ ठेवा लागते नवऱ्याची. हा, असं इकडे तिकडे हिडगावच नाही द्यायचं. बरोबर आहे, तसंच करीन ना मग मी. नवऱ्याला माया मुठीतच ठेवत जाईन. हा, सगळे कामं मी माझ्या नवऱ्यालाच करायला लावत जाईन. मग माया पाहिजे राधे तू, माया कसं आहे तर. हा, माझ्या सासून सासरे नवरा असा पिटालतो की नाही मी की बस मी मस्त खातो पलंगावर आलेशान बसून. मला काहीच करा नाही लागत, तेच करतात ते. आईजवळ पुस्तक आहे म्हटलं व्हायबर रहस्य, ते वाचत जाय तू. हा, आईजवळ मस्त मंत्र आहेत ते घेतले की बस आपल्याला काहीच करायचं कामच नाही. हो का आई, तुला तर मला कधी सांगलं बी नाही अदलोक हे तर. कोणतं पुस्तक आहे ते? त्या बाप कवनाचा स्वतःसारखा सरळ करेल आहे मी ना तर त्या पुस्तकामुळेच मामायनं दिलाय मला ते. आणि आता मी तुले देईन ते. हा, तर कसं जपून वापरायचं, जपून कसं वाचायचं आणि तसंच तसं करायचं. हो ना हो ना आई. सुना जास्तच नखरे केले की नाही ऐकायचं नाही बरं तिचं काही. हा, काहीच बोलायचं नाही. ते बोलून की नाही तर बोलू द्यायचं. भुकत बस म्हणा तू गदळे. हा, आपल्याला जे करायचं आहे तेच करायचं. कानात बोय घालायचे वाटलं असतं. बरोबर. अजून आई, अजून काय काय करू मी? अजून सांग ना. कामधंद्याचं. सासून म्हटलं की भांडे घास तर म्हणा मी भांडे घासतो तुम्ही धुऊ लागा. सासून म्हटलं की धुणं धुई बाई, हा म्हणा मी धुतो तुम्ही पिऊ लागा. स्वयंपाकाच आहे तसंच करायचं. सासून म्हटलं की कर बाई स्वयंपाक तर हा म्हणा मी पोळ्या करतो तुम्ही भाजी करा. असं उरा टाकायचं तिच्या बोकांडीवर. मग कसं धाऱ्यावर येतात ते. हा, तसे धाऱ्यावर नाही येत बरं. तू जर करत गेली की नाही तर तुझ्याच बोकांडीवर पडीन हे सगळं. मग शेवट लोक तुलाच करणार आहे ते. का बाई, मी जर कामं केले मग तुला माझ बोकांडीवर टाकत जातील का ते? नाही बाई, मग मी नाही करत जाईन. मी माझ्या सासूलेच करायला लावत जाईन मग कामं. हा, मी नाही करत जाईन. का राधे, पाय बरं मी कशी बसेल असतो आलू वंड्यासारखे तर. मला काहीच करायचं कामच नाही. तू माझ्या घरी आलती तर मी कशी राबवत जा सासूले. मला हे येत नाही, हे तुम्ही करा, मी हे करत नाही, हे मी करतो असं म्हणत जाऊ की मी. हा, तसंच करायला लागते ते. हा, तसं नाही केलं की नाही त्या डोक्यावर चढतात मग सासवा. न बाई, तू ना तर लस बापा सासूले निरा हातातच ठेवायला, तू ना काबूमध्येच करायला बापा. तू सासू तर तुला म्हटलं काहीच असं हे नाही करत की मी हे नाही करत की तुला म्हटलं म्हणजे तिनं केलंच पाहिजे असे करून ठेवलाय तू ना तर तुझी सासू. मला तसंच करायला लागेल आता. तसंच पाहिजे मग, नाही तर काय नाही तर आपल्या उरात शिरजोर होते ते. आपण नाही बोललो काही तर असे असतात काही काही सासवा. हा, त्याला अंडर मध्येच ठेवा लागते. म्हणून तर मला फिरायला भेटते की नाही. मी 15-15 दिवस आणि 1-1 महिना राहिली कुकडे तर मला कोणी काही म्हणत नाही. हा, आपण घेतात ते टोले. हो ना बाई, तुलाच हुशार आहे ना. मला बी तुझे गुण घ्या लागते ना आता आईचे आणि तुझे. हो, मी बी तसंच करत जाईन आता. आणि मस्त 15-15 दिवस येत जाईन ते राहायला आता आईच्या जोड. तिकडे नाही राहत जाईन मी जास्त. तसंच करा लागते मग. तसंच हिंगा दाखवा लागते या लोकाईले. तसं केलं नाही की हे डोक्यावर चढतात, आपल्या डोक्यावर पाणी फिरवतात. मग हे असं असते ते. मुठीत ठेवा लागते, मुठीत. सासूले जरा सगळे फटकून नाही द्यायचं बरं इकडे तिकडे. हा, फटकली आणि ते बायाच्या घरी गेली म्हणजे तिला बाया शिवाडून दिल्याशिवाय राहत नाहीत बरं. हा, कसं सासा इकडे तिकडे बसल्या म्हणजे सुनेच्या चुगल्या झाल्या असं समजा. हा, तिला फटकूच नाही द्यायचं घराच्या बाहेर. धंदेच लावून द्यायचे तिच्या मागे. हे कर बाई ते कर बाई असंच करायचं. बरोबर आहे. माझ्या सासूने मी कुठेच नाही जाऊ देत जाणार ना. हा, माझ्या हाताखालीच ठेवतो मी. पाय ना तू मला जाऊ दे फक्त तू. मी ना सांगलं की नाही तसं तसं कर फक्त. तुझी सासू बी मुठीत राहते आणि तुझ्या नवराही तुझ्या मुठीत राहते. बाकी तुला काहीच करायचं काम नाही ना. फक्त मी म्हणेन तसं तसं करायचं. बरोबर आहे, तू सांगशील तसं तसंच करत जाईन ना मग मी. हा हा, बाईचं पायनं कसं चांगलं झालं की नाही. तुला तिला सांगलं होतं की नाही असं असं कर तसं तर ते तसंच करून राहिली म्हणून तर तिचं चांगलं झालं. पायनं कशी मस्त बसेल राहते आलिशानवानी. मी बी तशीच बसेल राहत जाईन आता. बस झाल्या गप्पाच्या पुढ्या सोडणं. तो पाहुणा येऊन राहिला ना पोरीला आले. जरा काम धंदा करणं, काही जेवणाची व्यवस्था करता पाहुण्याची. हा, बस झाला आता इकडे तिकडे फकाला मारणं. हो का बापा, पाहुणा का आजच येऊन राहिला काय? तुम्ही नाही काऊन नाही म्हटलं मग? नेदा नाही तर 8 दिवस तर राहिली पाहिजे की नाही पोरी आपल्या घरी. तो माणूस तर कालच म्हणे येतो म्हणे पाहुणा. पण म्या नाही करून राहिलो मी. तो आज येऊनच राहिला जबरदस्ती. हो, त्या पाहुण्याने काय दम निघून नाही राहिला. असं जाऊ दे ना, तू काय येऊन राहिला देऊ पाठवून जाऊ दे. हा, काय 8 दिवस 8 दिवस नाही. बरं बरं बापा, तुम्ही म्हणसाल तसं करतो मी स्वयंपाक आता. आजच जाते मग राधी तर. कर कर. भाऊ पोरीला न्यायला तो पाहुणा येऊन राहिला बा. हो ना, आलं तर मला 12:30 फोन आलता शिवलाल भाऊचा. सांगत मला ते येऊन राहिले म्हणून. मग काय पुढचं नियोजन काय गड्या? नियोजन काय भाऊ लेखते मला असं वाटलं बा सत्यनारायण करा म्हणून. हा, काय शिरामिरा वाटला असता आपण आपल्या का सत्यनारायण फत्यनारायण नाही लागला गड्या काही ना केला ना आता. काय आपला गाल पंगत देऊन राहिला घेणार ना तू. काही काम नाही. कसं पाहुण्यात जेवण खावण कर आणि दे पाठवून पाहुणा तसा. असं आता रविवार निघून गेला ना. रविवारचा सत्यनारायण चांगला वाटते. हा, आता अंधीमध्ये काही सुद्धा नाही वाटत ते. तू आता सत्यनारायण पिच्छा सोडून द्या त्याच्या काही नाही नको लागू. हो, आता कसं बरं भाऊ तुम्ही म्हणता तसं बस. हा, मी का तुमच्या शब्दाबाहेर राहा का? बस मग आता कसं पाहुणे आली मस्त जेवण खावण करतो, मस्त पनीरची भाजी बनवतो ना. राहिला पण तो पाहुणा. हा, टाइम गिम दिला असेल ना काही याचा. 11 वाजता येतो म्हणे बा आज. मी तर म्हणतो आले असते ना आपल्या घरी. आपण बसलो गप्पा मार. चला बरं झटकनी चला बरं. काय बाबा 11 तर वाजून राहिले बाबा. तू आता मला सांगून राहिला काही माणूस आज गड्या तू. मग फोन तर करायला पाहिजे तू मला. वाटलो आला तुम्हाला सांगेल. हे मला काम करत राहायचं बिला का तू.
चला लवकर. गंठेच्या घरा इकडे गेलते की नाही तुम्ही? गंठेची बायको कशी काय पाहिली की नाही? आले जाऊ दटीचा. मला काही एवढी नेता धरा का त्या लग्नात? मला कशातच सांगितलं नाही त्यानं. साखरपुडा लग्नात नाही, कशातच नाही, कपड्यात नाही, पपड्यात नाही. कोण्या गावच्या पाहुण्यात काय आहेत हेही सांगितलं नाही त्याईनं. आणि मी जाऊ का दटीचा? मला काय घेणं देणं आहे त्याईचं? मला असं वाटलं आता गावात फिरताच तुम्ही, चक्कर असतेच तुमचा. आता कसं पाहिलेशीन तुम्ही ना तटलोक जाऊन, असं वाटलं मला. मी काही कोणाचे फालतू घरदार फिरत नसतो. मला काही तो शोक नाही लोकांचे घर पुंजायचा. आपल्या बापाने शिकवलं नाही आपल्याला ते. कसं आपल्या कामाचे काम ठेवा असं काम आहे आपलं. आणि त्याच्या घरी जायचं, त्याच्या घरी आदरान जा. हे लोक जे भामटे आपल्याला सांगत नाहीत ना, त्याच्या दारी मुक्त नाही हा गडी नामदेव. हो तसं नाही ना, मला माहितच आहे तुम्हाला कोणा बोलावलं नाही की तुम्ही त्याच्या दारी बी नसता जात. पण मला असं वाटलं की कसं एक दोन जण भेटले, असे बोलचाल झाली की म्हटलं गेले सान असे, असं वाटलं मला. म्हणून म्हटलं बा मी ना. तू काही मा डोकं खाऊ नको. तर गंठ्याचं मला काही विचारू नको. मला काही घेणे देणे नाही त्याचं. लग्न हो की काही हो, बायको आणो की नको आणो, आपल्याला काहीच घेणे देणं नाही भाऊ. आपलं आपण पाहा आता. तू 4-5 बाया सांग आपल्याला कांदा नाही. कांदा झाला की आता गहू काढून घेतो मी हार्वेस्टर ना. तर मग लगेच त्या उंब्या येथून येजो. आणि त्या हरभऱ्याच्या आता गाठे माठे काही पडेल असतील वावरात तर ते असाच करून घेतो. हे आपल्या कामाला लाग आता. हे रिकामे कामं फल्ल्या झोडणं बंद करून टाका आता घंट्या पुरात. हो ना बापा, बाया सांगेल मी आजच सकाळी गेलती ना. पाहिले मी ना बाया येतीन त्या आता. उद्या परवापासून येतीन त्या. उद्या परवा? अरे बापा आजच पाहा लावत होतं ना. तू काय शांता टाइमपास करत राहायचं बापा. फट काम करेल पाहिजे माणसानं. असं गणगणे काम नाही पाहिजे. आता का त्या बाया माया घरच्या आहात बापा, की आज सांगलं म्हणजे उद्या येतील त्या, असं आहे का काही? त्याच्या मतावर असते ते म्हणतील 2 दिवसानं तर 2 दिवसानं बापा, 4 दिवसानं तर 4 दिवसानं, असं आहे ते. बरं बापा सांगितलं तू ना. बरं मी पाहतो का आज जण आता. मला भेटल्या तर मी सांगतो. हो जा मग. अरे बा गंठन कधी चालला बा बायकोले न्यायले तू रे? कधी मारशील का मजा? तू जाय ना लवकर घेऊन येईन बा बायकोले. काय लेखा बयाड्या आहेस तू? इतक्या दिवस ठेवत असता कोणी बायकोले बापा या घरी? हो ना पाटील, चाललो ना मी मा बायकोलेच न्यायला चाललो ना. तेच तयारी चालू आहे माई. बस आता शिवलाल भाऊ वावरात जायला. बस ते गाडी घेऊन आले की चाललो मी गाडी घेऊन शिवलाल भाऊची. चिनले का नाही तर हे बाळेपणा बायकोले डायरेक्ट घरी घेऊन येशील तसं नाही करायचं बाबा. येडापणा. मस्त मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, मग घरी यायचं देवदर्शन घेऊन. मग कसं मग डबल जायचं काम नाही. हो ना, ते तर आमचं ठरेलच आहे ना. सोबत पडशील जाणार, धानोऱ्याला जाणार असल का मरी माय. पण शेगाव गजानन महाराज तरी जाणत आहे. माय सांगेन मले. म्हणे बाबू त्या दिवशी त्या बायकोला आणायला जाशील म्हणे, तसा एक चक्कर मारून येतो म्हणे. मग कसं एका कामात सारे काम होतात म्हणे आपले. मग डबल जायचं काम नाही. कसा केला मामाईन मला असं? लेका गंठोनी इतके दिवस बायको नाही ठेवायला लागत तिकडे भावा. इकडे जातलो लेका त्या सुरू झालं असतं काम. पण लेका तुले काही समजतच नाही भावा भोंगाड्या. टाइमपास करून राहिल्या का नाही काही तू? वा शिवलाल भाऊच्या हातपाय जोडले ना. शिवलाल भाऊ गोट ना घे ना बाबा रे. मला काय माहित नाही का? माझं मन पुरं झुरणी लागेल. पण आता काय करू मी? हात टेकेलाच माय बुडीचं चला उड्या मारे. मा बुडील म्हटलं न्यायला जात होतं. काय सांगता पाटील मा मला माहिती आहे बापा. कसं त्याला विचारतच नाही. इकडे गाडी चिक मारली असती, मार्गा निघून गेला असता, बायको घरी घेऊन आला असता. काय म्हटलं असते ना? आणि सासऱ्या घरी गेला, सासऱ्याला पाठवणं जाय ना. सासरा का नाही म्हणणार आहे का? अरे बापा मा सासरा तर माझी बायको द्या ती पाठवायला तयार आहे बरोबर. मला म्हणते कधी या म्हणते पाहुणे बा. पण हा शिवलाल भाऊ माझी बुडी आडवी टांग टाकून राहिले ना. काय करू मी? मला काही सुचूनच नाही राहिलं. आता इकून आज मी लावला बा म्या तर तो शिवलाल भाऊ वरात गेला गाडी. पण काय शिवलाल भाऊच्या नाकात मोती आहेत का? दुसरी स्पेशल गाडी गेली ती. मी 4 व्हीलर आणि गेलो असतो बायकोला न्यायले. तुला काय हे बाळातल्या का? चालला का 2 व्हीलर घेऊन बायको सोपते काय ते? 4 व्हीलर न्यायला पाहिजे माणसानं. स्थिती पाहिजे ना 4 व्हीलर एवढी. हे कसं 200 पेट्रोल टाकले की सारा गाव दिल्ली येते माणूस फिरून. आणि 4 व्हीलरले म्हटलं 5-6 हजार रुपये लागतात बा. कसं मग मा किडनी एका लागतील मला 2. त्याशिवाय आता दुसरं तर काही नाही माझं. लग्नानं पुरं खोर केलं मला. बाप्पा लोकांचं एवढं खास केलं की बसल्या का? 25 गाल पंगत होती लग्नाची. अबे साया घरातल्या घरात लोकांनी केलं. आतल्याला कोणाला सांगितलं नाही. आम्हाला शिकून आला. लग्नात असं झालं. पैसा खर्च झाला, डमूक झाला. काहीच तर नव्हतं का? पुरं फकणे लग्न केलेलं अजून. वरून शिकून राहिला आम्हाला. हो गोष्टच नाही सांग नाही. मामातलं ऐकतच नाही तुम्ही. अबे बापा लग्न नाही गेलं पण मग सोनं नाणं मोबाईल फोबाईल या त्या कपडे ह्याने गोष्टी घेतल्या का आम्ही ना? सारा आम्ही नसतं केलं त्या पोरीवाल्याचं. काय माहित आहे तुम्हाला?
घंटन तुझे बरोबर आहे, पण कसं जाय झटकन येऊन बायकोला घेऊन ये बाबा. कसं खाडा नाही पडला पाहिजे ना माणसाचा. कसं माणसाची रनिवर गाडी लागली पाहिजे ना बाबा भोंग्या. हा झुमऱ्या काही बोलते, याला काय अक्कल नाही ना बे. पाटील चाललो मी आता, माझ्या बायकोलेच न्यायला चाललो मी. हा जातो आता झटकन घेऊन येतो बाबा. तुम्ही म्हणता ते बी गोष्ट बरोबर आहे. पुढची गाडी कसं रूटवर लागली पाहिजे, नाही तर मग काय टाइमपास नाही काय. हा चला मग पाटील, येतो मी. ये बा घंटन ये. पाटील आज पुरा दणका देते राजा. आज बायकोले सुचून नाही देत आता. आज हा कसं देणारा भाऊ 36 वर्षाचा आहे तो. गंमत खाडा पडायला काय त्याचा. पाहिजे तू आता कसा आहे तू पुढे. हो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र घंटन चालला बरं. घंटनच्या बायकोला आणली आता पुढे पा कशी मजा आहे. का हो तुम्ही जरा कामधंद्याचं पहा बा आता. मावर लस लोडी होऊन राहिला. मी एकटी कुकडे पुरवू सांगा ना. मजुरी पुरून नाही राहिली एकटा आपल्या खायला. मी लई धनायचो गेलो, मला काम द्या पण कोणी काम द्यायलाच तयार नाही. कोणी म्हणते या वयात तुमच्या ज्यानं काय काम होते. बुजला पापड तर फुटत नाही तुमच्या ज्यानं. सांगतो आता गावात कोणीच काम द्यायला तयार नाही. मला काय करू मी तर स्वतःच परेशान व्हायला. मला वाटत नाही काम करा म्हणून. नाही भारी काम, पण कसं हलकं मलकं काम पा कोणाचं. हा कोण ना कोणी सांगेनच ना बापा. तुम्ही फिरून पहा ना. गावात जा आणि विचारा बापा, सगळे इले भेटेनच कुठे ना कुठे. मी घरी गेलो त्याच्या की ते मला पाहिलं कीच नाही म्हणतात ना. मी लई खेप ट्राय केलं ना, पण आता कसं मेळच नाही येऊन राहिला ना काहीच. काय सांगू तुले. तू म्हणतो तू काम नाही पाहत. अरे बापा मी जातो काम पाहायले, पण लोक देत नाहीत ना मला काम. तर हे वय नाही ना आपलं काम करायचं बी. सांगता काहून नाही म्हणत असतील ते. तुम्ही जातच नाही ना, पाहतच नाही. 1-2 घर झाल्याचे फिरणं झालं. सांगतच नाही मला कोणी, देतच नाही काम. असं आहे ना तुमचं. बंद्या गावात जा, चक्कर मारा इकडे तिकडे. कोणाला सांगा ओळखी पाळखीचे असतील तर भेटीनच ना. काळ मले येड्यातच काळ, नाही तर मॅटात काळ मला. तू हा पागल समजतो तू निघ मले. जसं वाटते की तुला बुडा ऐदिया जातच नाही. काय बाप्पा कसं बोलून राहिली तू. आता जिंदगी गेली ना आपली सोबत, तरी मावा शक करतच बाबा. मला विश्वासच नाही तुला अजून बी आहे की. विश्वास आहे नाही तर काय तर मला तुमच्या. तुम्ही असेच तर बोलता मग. कशी म्हणून राहिली मी काम नाही पाहत. अरे बापा पहा नका पाहू, काही करा बापा. मीनच गेला सगळं उरा पोटात. थंडी उरायली सगळी. माय काम करू आणि एकटीच्या याच्यात भागतही नाही काही. जा बाबा काही करा तुमच्या मतानं. अरे बापा झांबलतून मी गावात जातो ना आता. पाहतो ना लोडू पडू नको तू घेणार दे ना. मला माहित आहे की एकटीच्या रोजदारीत भागत नाही म्हणून. मला काही ना काही काम करावं लागेनच ना. मी काम केल्याचं खायला भेटीन का आपल्याला. समजते मला ह्या गोष्टी. मग बापा माझ्या गौऱ्या मसनात गेल्यावर मसनात गेल्यावर का मग. बरं जातो ना मी. जातो तू काही टेन्शन घेऊ नको. जातो मी आता. काय माय बाई, हा बुडा बी निरा काम नाही झांबून राहिला. निरा डोक्याला ताप आहे माया. कुकडे पुरू मी. बुडा म्हणते की मला कामच देत नाही कोणी. आता झांबललं काम तर 17 जण काम देतात, पण या बुड्याला करणं नशीन ना. 15 दिवसाचा हा बुडा घरी आहे ना. आता काम करणं जीवार येते. आता याचे त्याचे वटे राख ना, आणि याचं त्याचं चिवळणं. बस एवढंच काम आहे या बुड्याला. आता दुसरं कामच नाही ना. नाही बाई मला तर काम करणंच आहे आता. हरभरा सोंग्याचे होके घ्यायलात ना. उरा पोटार आता ते तर करावंच लागतील पुरे. अरे बाबा ह्यातच का झेंडू मामा उभ्या. काय रे कसं रे बापा गंठ्या. आता बस प्रश्नाचा भडी मारत आहेत यार. कुठे चालला, काय चालला, कशासाठी चालला. तुम्हाला बायकोला आणायला जायला लागते. झटकन जातो झटकन घेऊन येतो. गंठन झेट कुकडे चालले. आता गंठन भाऊ कुठे जाणार भाऊ. वहिनीचे भेटेल चालले. वहिनीला आणायला लागत काय घरी. काय लगा भाण्या तू कसा बोलून राहिला बे. काय भाऊ गंठन. हो बा मी चाललो बापा. तू या वहिनीला जाण्याला चाललो. कसं मला आता जाऊ द्या झटकनी. कसं सासऱ्यानं लवकर बोलायला मला. आता सोडा बा झटकन मला जाऊ द्या. खकायला काम दिसून राहिले मले. जाऊ द्याच करून राहिला गडी. काय रे गडा जराशी सबुरी नाही बा. अरे जरा शांत ठेव ना. एवढं वय केल्यानं चालते का बाबा. काल काय मशीन नाही तर काय तर 36 वर्ष झालो ना. कधलं थांबू आता कसं मला जाऊ द्या झटकनी. काही माझी गप्पा मारू नका. माई लाईन मध्ये लावू द्या. कसं अजून गडबड होऊन जाईल ना. मग अजून सासरा तिकडे कुदीन ना. आज नाही पाठवत, उद्या पाठवत, उद्या नाही पाठवत, परवा पाठवत. असं होईल नाही मग राजा. अबे गंठन बदुले अजून समजलंच नाही बाबा. याचं पुरं पहिले ट्रेनिंग घ्या लागते येड्या, आणि मग जा लागते. तुले लेका बोंगाड्या काही समजत नाही. काही नाही लेका चालला तू नुसता गाडी घेऊन तिकडे पेटायला. काय कोणाला विचारलं की बाजून गावात कसं असते काय असते. कोणाला विचार लागते. पण मी काय एवढा हेमाळा मिळावले का. जो तो आला की तेच टिपरू गायते माझं. मला का मॅट समजतं का बाहेर तुम्ही. की तेवढे समजत नाही मला काय करावं लागते काय नाही. तर हेंबाळ्या मानाचे हो. अबे गंठ्या ते नाही विचारा लागत. अबे हे दर्शन कुठं घेतलं पाहिजे काय नाही.
हा कोणकोणते कुलदैवतात काय आहेत हे म्हणून राहिलो आम्ही. ते थोडी गोष्ट विचारून राहिलो आम्ही तुले. मला माहिती आहे मामाने सांगितलं कुठले देवदर्शन घ्यायचे तर गजानन महाराज शे का सोपं पडशी जाणार आणि मरी माय असेल का वाटी जाणार आहे बा मी. मला काय तेवढे माहित नाही कुठे जा लागते कुठे नाही तर दादो पाहिजे बाबा मरी माय रस्त्यानं काही करशील ना गडबड मसन काही लागते बरं म्हणतात कसं अजून कशी होईन घोर. एका एखादा माणूस तर सोबत नेता बे बाबा हळदीचा अंग आणले का मसन खाईतून जा लागते तुले. जसं मला तुम्ही कावरेल कुत्रा समजून राहिले गडो. मी एवढा मॅटाव का बी रस्त्यानं काही करीन म्हणून तर काय जसं पागल समजता बा तुम्ही मले. लग्न झालं गडो आता जरासं तरी मला हे द्या बा मान सन्मान द्या ना जरासा. ते गंटन तसं नाही बाबा. हे दोघं जण एक्सपर्ट आहेत त्या गोष्टीतले. याच्याजवळ ट्रेनिंग लाव तू ट्युशन लाव याच्याकडून समजून घे साऱ्या गोष्टी. मग कसं पुढचा पाऊल टाक याचं असं म्हणणं आहे तुले. नाही ना असं नाही कसं नाही चाला बा तुम्हाला काही धंदे नाही तर मला काही तुम्ही जाऊ देत नाही. आता इकडे सासरा वाट पाहायचं असेल त्याचा स्वयंपाक व्हायचं त्यासाठी तुमच्यासोबत गप्पा मारत बसलो तर माझा जर फेस गेला ना तर फालतू मला तुमच्याच नादी लागला की नाही. पाह देवलाल भाऊ गेला शिवल्या पोहेतच हा थांबलाय नाही. ते तुम्ही काही बोलता लेखो बयाड्यासारखे त्याबरोबर तो काय थांबणार आहे तो ताच चाट मारते तो. एवढा का तो गदा राहायला का आता पहिले हार का. देवलाल भाऊ आज आणते राजा तो बायको आज कार्यक्रम करतेस तो देवदर्शन गिर्शन तिकून आला की बस झाला त्याला झोडपा द्या ना बेजा खकाय नाही ना त्याचं काम. अंदे ना अंदे बस झालं ना बापा त्या गंठ्याचा जप करणं. किती जप करता तुम्ही. देवाचा एवढा जप नाही केला कधी त्याचा जप लावला एवढा करणं. त्याचं लग्नच आपण न करून दिलं तर त्याचा जप करा लागेल नाही तर काय तर त्याला एक तर समजत नाही. हंबाळ्याले काही काही गोष्टी सांगा लागतात त्याला समजू. तू याचा डोकं होत राहिले घेणं देणं माय. आपल्याला नेरा गंठ्याला घेऊन नाही बसा लागत ना. आपल्याजवळ वावर शिवर आहे आपल्याला पोटही आहे ना. काही पहा लागते की नाही काही इकडे तिकडे लक्ष द्यावं लागते की नाही की फक्त गंठ्या करा लागते. गंठ्याच्या जपात नेरा वावरायला नेरा चंदन लावलं तुम्ही ना. गहू पेरेलाय हरभरा पेरेलाय त्याला पाणी द्यावर आलं ना. आता कधी देता तुम्ही पाणी का वाहू देता तसंच. हो पाण्याचं पाय तुम्ही काय आहे तो कसं आता गंडनचा आपण संबंध जोडून दिला. साऱ्या गोष्टी आपल्याला पाहा लागतात बापा. तू तर असं काय ऐकून घेत नाही बापा. तू टिपरू वाजवतले का काय पियाचं नाही असं त्याचं तू काय टेन्शन घेऊच नको. तू काही धुऱ्यावर जात नाही खुरप घेऊन घरी बसून खात तू. आणि तू मला शिकून राहिली का मग. मीच तुला खायला आणून राहिलो कमवून आणि तू मला छानपणा शिकून राहिली मग. ना मलाच म्हणा ना तुम्ही तू जात नाही हे नाही करत आणि ते नाही करत. तुम्ही तर मोठे धसाचे रस लावले करणं. एक दिवस तर वावरात जाऊन नाही पाहून राहिले तुम्ही. सांगा ना तुम्ही गेले का आता एवढ्यात मला मोठे म्हणून राहिले. काय तर तुला असं येते का खायला होती का असं येते खायला किराणा हे ते ढमोगंड पिकवतो म्हणून येते की नाही. त्यापेक्षा सातपटनं बुद्धी आहे मले. शेती कशी करायला लागते जी अक्कल आहे मले. अटी बसलो की नाही तर तिकडे माझी वावरात काम करणं चालू आहे. पिकते मला तेवढं. तुम्ही लय हुशार आहे बापा. अति हुशार आहे ते म्हण नाही का अति हुशार त्याचा बैल रिकामा. तसं आहे ना तुमचं काम. हाय का बापा ठेका गिका घेल कोणाच्या लग्नाचा सांगून द्या मला. म्हणजे कसं मी राहतो बा माझ्या तयारीत. मग कसं तुम्हाला सुट्टी द्यायला बरं आहे. तुम्ही जात बसा तिकडे करत बसा लोकांचे रिकामे काम. मी हाव ना मग करायला सगळं. झालं ना गंठ्याचं लग्न. आता का डबल करायला लावता का त्याला. आता कोणते पोर राहिले आणि आहेत बी ते आपल्या म्हटलं ऐकतात का. त्याला आपली सावली नाही चाललं आणि आपण पोरगी सांगितली ते करून राहिले का. काही बघतो तू. आता काही माझं ठेका फेका घ्यायला नाही. आता हरभरान गहू दुसरं काहीच नाही आपल्या माग वावरण घर. हा ना बापा माझं म्हणणं कसं आहे जेवढं बाहेर लक्ष देता की नाही त्याचं जरासं अर्ध्यातच लक्ष द्या ना घरात. म्हणजे कसं जरासं चांगलं होईन आपलं. तू आठवून जाय बरं लवकर. मा डोकसू दुखू नको तू. तू बोलली की मा डोकसूच दुखते. एक तर तू जे काही बोलायचं असलं की नाही बांबीशी शाणून ठेवत जाय. मला म्हणजे मी तू बोलत बी जात जाईन मी बांबई चोपडत जाईन मग. एवढी भिन करत राहायचं ही जसं आगमो आहे बाबा तू. एवढं डोकसं खात राहायचं घेणं देणं. माया वासच येते ना तुम्हाला. मी बोलली म्हणजे तुमचं डोकसं भनकलं. तुम्ही बोललं म्हणजे आम्हाला काहीच नाही होत. आम्हाला तर असं अनिरा आवडीने तुमच्या गोष्टी ऐका वाटतात है की नाही. शिल्लक वाहनाची गुच्ची राहा नाही गाठून डोकसं खाऊन राहिले माझ्या सगळ्याटी. पाशी येत नाही तू यान काही नाही.
पण तुला बुद्धी नाही ना, काय बोलायला लागते काय नाही, मॅनर्सच नाही कोण्या गोष्टीचे, तुला काही शिकवेल नाही त्या मायबापानं. हा नाही काय आली की भट 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 बोलत राहायचं, बडबड बडबड करत राहायचं नाही काय. हा मॅटासारखं सारं डोकसं कवर होते माणसाचं ऐकू ऐकू. हा तुकडे फेट टप्पर चाललो मी उठून. फालतू बडबड लावलं घरनं. पुन्हा काही इकडे तिकडे बोललं की ताच जाते ना माणूस पाहून. हा जरासं काही कानावर नाही घेत आपली गोष्ट. बा कसं आमच्या पोरीवर जरा लक्ष दे बा. पोरी कशी साधी संपल आहे बा आमची. हा कसं तिला काही जास्त समजत नाही, नॉलेज नाही तिला, वय नाही लहान आहे ते. कसं बा सांभाळून घे बा, काय बोलली गेली तुम्हाला तर. महाराजा त्या गोष्टी सांगायचं काम आहे का मला? हा त्या गोष्टी समजत नाहीत का मला? समजतात ना आता मापेक्षा लहान आहे म्हणून. तुम्ही काहीच बांधा नाही, बिंदास पाठवा तुमची पोरगी. एका शब्दाने दुकानावर नाही तुमच्या पोरीले. कसा पाहुणे बा आमचं सांगणं काम आहे बा तुम्हाला. काय डोकसं खाणं लावलं बा माझ्या ह्यांना देणं का? हा म्हणते काय तर हा म्हणते काही. झटकन बा पोरीले बोला, काही चहा नाश्ता पाणी करायचं ते करा, लवकर आम्हाला लावून द्या. रस्त्याला आम्हाला. आम्हा तुम्ही तुमच्या पोरी टेन्शन काहीच नका घेऊ. तुमच्या पोरीले एक नंबर फुलाच वागून मी, बस टेन्शन नका घेऊ तुम्ही. असं पाहुणे बा मा पोरीने काही जास्त कामधंदे बी करेल नाहीत बा. हा तिच्या अंगार काही जास्त पडेल नाही, लाडकी पोरगी आहे बा आमची. तसं कामधंद्याचे जसं फायदा बरं बा. आणि पाणी घेण्याचं तिने अजिबातही भरेल नाही बा. तर कसं ते बी थोडंसं लक्ष देता बा. मोटर गिटर घेऊन या. कसं पाणी गिणी भरायला टेन्शन नाही, मग लावते मोटर लावते म्हणा ते. पण मग तिच्या हांडा कैची भरणं उचलल्याने जात ना. हा मोठा घोर आहे तिचा. त्यामुळे हिच्या पुढे पाणी भरायला लावते बरं बा. हा ना मामा तुम्ही काहीच बांधा नाही हो मामा. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? पाणी घेण्याचं काही टेन्शन आहे आमच्या गावामध्ये, बिलकुल नळात आमच्या गावात. एखाद्या अडचण पडली तर मी आहेच ना. हापशीचं कसं कसं हापसलं आपले आणलं दोन खेपा. पाहुणे बा तेच पाहिजे बा. कसे आमचे पोर गेले आम्ही फुलात वागवले हो. बिलकुल तिला काहीच काम ना करू आम्ही. बस शाळान घर आता कॉलेज आणि घर. हा बस दुसरं काहीच पाहिलं नाही तिनं. वावरात तर अजिबात नाही आम्ही तिले. धुरे दाखवले नाही आमचा आम्ही तिले. अरे पाहुणे बा आमच्या पोरीनं कसं वावरातही काम नाही करेल बरं. तिला खुरपही धरता येत नाही पद्धतशीर. कसं ते बी सांभाळून घेता बा. तुमच्या आईला सांगा तुम्ही. कसं वक्तार घोर नाही व्हायला पाहिजे मग. हा कसं पोरीला वावरा घेरात नाही मग चांगलं वाटतं आम्हाला. मला सारं समजून सांगा तुम्ही आता दोघं भाऊ म्हणे. माझ्या कान मराठीचा. मा बुड्डीच्या गांडीला आता मला ला म्हणे. मी काही हेंबाळे समजतात का मला? मा तुम्ही एक बिलकुल काहीच टेन्शन नाही घ्यायचं. तुमची पोरगी मेरीवर बी नाही जाणार. हा मा शब्द आहे तुम्हाला. हा तुम्ही काय समजून राहिले? हा कामा हमाला अजिबात नाही झालं आपण काहीच नाही बिलकुल. हा घरी आहे ना खाणं, दुसरं कोणतंच काम नाही तुमच्या पोरीले. पाहिजे बा पाहुणे बा आम्हाला. त्याच्याचा आनंद आहे आम्हाला, दुसरं काही नाही पाहिजे. तेवढंच मागतो आम्ही तुम्हाला. मला मित्र मग आता लग्न झालं, सत्यनारायण बी झाला, बायको बापाच्या घरी आली, आता मी न्यायला आलो बापा. हो कसं आमचा खेळ आता वेगळाच आहे. तर कसं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.